हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल आर डी फार्मा मध्ये. आणि मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करायचे बीएसएफ मध्ये मित्रांनो ग्रुप सी च्या पोस्ट मध्ये फार्मसीच्या 230 वॅकन्सी रिलेटेड गॅजेट ऑफ इंडियाच्या ऑफिशियल साइट वरती ऑफिशियल नोटिफिकेशन आलेलं आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे आर डी फार्मा युट्यूब चॅनलवर ज्या काही फार्मसीच्या वॅकन्सीज येतात किंवा महत्त्वाचे नोटिफिकेशन येतात तर त्यांची सर्वांची इन्फॉर्मेशन सर्वात आधी प्रोव्हाइड केली जाते. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जी महाराष्ट्रामध्ये डीएचएससी आरोग्य विभागाची अपकमिंग खूप चांगली वॅकन्सी आहे, तर या वॅकन्सीसाठी आर डी फार्मा थ्रू एक स्पेशल बॅच घेण्यात येते. या बॅचला जॉईन करायचं असेल तर हा जो व्हॉट्सअप नंबर दिला यावरती व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, ज्या स्टुडंटला फार्मा कोव्हिजिलन्स प्रायव्हेट सेक्टरमध्ये जॉब करायचे त्यांनी पण आपल्याकडे फार्मा कोव्हिजिलन्सची बॅच असते, या बॅचला जॉईन करायचं असेल तरी पण व्हॉट्सअपवरती मेसेज करायचा आहे. तर मित्रांनो, आता आपण व्हिडिओच्या मेन मुद्द्याकडे वळू. इथे जर आपण बघितलं गॅजेट ऑफ इंडिया म्हणजेच जे काही सेंट्रल गव्हर्नमेंटचे गॅजेट असतात या ऑफिशियल साइट वरती पब्लिश केले जातात. आणि मित्रांनो, आपल्या युट्यूब चॅनलवरती ज्या काही नोटिफिकेशनची डिटेल सांगितली जाते, प्रोव्हाइड केली जाते, ते सगळे ऑफिशियल साइट वरून त्याचे पीडीएफ डाउनलोड करूनच दाखवलं जातं. तर याच्यामध्ये मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता 125 नंबरला मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेस म्हणजे आपलं बीएसएफ. तर मित्रांनो, बीएसएफच्या जे काही ग्रुप सी च्या पोस्ट असणार आहेत तर याच्या रिलेटेड रिक्रुटमेंट रूल 2026 आलेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता, हे रिसेंटली आलेलं नोटिफिकेशन आहे. इथली पीडीएफ डाउनलोड करून आपण ऑल डिटेल बघणार आहेत, जसे की टोटल नंबर ऑफ वॅकन्सी किती असणार आहेत, इथे हिंदीमध्ये या गॅजेटचं दिलेलं आहे. आणि सोबतच मित्रांनो, खाली इंग्लिश मध्ये पण दिलेलं असणार आहे, ते आपण बघणार आहेत. याच्यामध्ये ग्रुप सी च्या भरपूर पोस्ट आहेत, पण आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती फक्त फार्मासिस्ट पोस्ट रिलेटेड डिटेल प्रोव्हाइड करतो. तर याच्यामध्ये आपण जे फार्मासिस्ट वॅकन्सीचं दिलेलं आहे त्या सेक्शन मध्ये जाणार आहेत आणि ऑल डिटेल बघणार आहेत की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असेल, एज क्रायटेरिया काय असेल. तर ते सर्व डिटेल आपण या नोटिफिकेशन मध्ये व्यवस्थितपणे बघणार आहेत. आणि त्याचबरोबर मित्रांनो, तुम्ही आर डी फार्मा युट्यूब चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, कारण जे काही अपडेट असतात, ज्या पण वॅकन्सी सेंट्रलच्या असतील, स्टेटच्या असतील, सर्वात आधी त्याची इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड केली जाते. इथे तुम्ही बघू शकता इंग्लिशचे जे सेक्शन असणार आहे ते आलेलं आहे. तर याच्यामध्ये इथे फार्मासिस्टचं पण दिलेलं आहे, इथे तुम्ही बघू शकता मित्रांनो. तर यामध्ये खूप साऱ्या पोस्ट आहेत. त्याचबरोबर इथे जर आपण बघितलं तर असिस्टंट सब इन्स्पेक्टर फार्मासिस्ट म्हणून पण पोस्ट दिलेली आहे. तर याच्यामध्ये जे आपलं फिजिकल स्टँडर्ड आहे ते पण रिक्वायरमेंट असतात. तर याच्यामध्ये जर जनरल स्टुडंट असेल तर त्याच्यासाठी हाईट आणि चेस्ट इथे रिक्वायर्ड असते. त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल असं डिवाइड केलेलं आहे. जर सपोज तुम्ही मेल कॅन्डिडेट असाल तर 165 सेंटीमीटर मित्रांनो तुम्हाला तुमची हाईट लागेल आणि फिमेलची 155 सेंटीमीटर हाईट लागणार आहे. तसंच मेलची जी चेस्ट बघितली तर ते 75 ते 80 सेंटीमीटर लागेल आणि फिमेल साठी चेस्ट रिक्वायर्ड नसणार आहे. हा फिजिकल स्टँडर्डचा क्रायटेरिया असणार आहे. तर या क्रायटेरियामध्ये तुम्ही फिट बसत असताल तर बाकी अप्लाय करायचे कसं करायचं ते बाकीच्या गोष्टी तुम्ही बघून घ्या. तर याच्यामध्ये मित्रांनो, इथे 4th नंबरला जे वॅकन्सीचं दिलेलं आहे ना, ते फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड असणार आहे. तर याच्यामध्ये मित्रांनो तुम्ही बघू शकता ह्या अदर वॅकन्सीज आहेत. आपण आता आपल्या फार्मासिस्ट वॅकन्सी रिलेटेड इन्फॉर्मेशन बघणार आहेत. इथे तुम्ही बघू शकता असिस्टंट सब इन्स्पेक्टर फार्मासिस्ट. तर मित्रांनो, यामध्ये ज्या पोस्ट आहेत, टोटल नंबर ऑफ फार्मासिस्टच्या ज्या पोस्ट असणार आहेत ते 230 पोस्ट असणार आहेत. ह्या खूप चांगल्या वॅकन्सीज असणार आहेत मित्रांनो. आणि याच्यामध्ये जी तुमची सॅलरी असणार आहे या 230 वॅकन्सीसाठी, जी की फार्मसीची सॅलरी असते 29,200 ते 92,300 आणि ही बेसिक असते. आणि मित्रांनो, सेंट्रल गव्हर्नमेंट बीएसएफचे आहेत म्हणून तुम्हाला टीए डीडी ऑदर जे असतात ते इन्क्लूड होतात. 60,000पर्यंत तुमची फर्स्ट सॅलरी इथे येते. तर याच्यामध्ये मित्रांनो आता एज क्रायटेरिया काय असणार आहे, तर मित्रांनो इथे एज क्रायटेरिया जो असतो तो खूप इम्पॉर्टंट आहे. ज्या स्टुडंटचं एज 25 पेक्षा कमी आहे, 25 वर्षापेक्षा कमी आहे, असे स्टुडंट मित्रांनो या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत.
तर इथे हा एक खूप इम्पॉर्टंट रूल आहे. त्याच्यानंतर जे डिपार्टमेंट कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी इथे एज रिलॅक्सेशन पण भेटतं. त्याचबरोबर आता आपण बघणार की इलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन. तर याच्यामध्ये तुम्ही बघू शकता 12th पास फ्रॉम रिकग्नाइज्ड बोर्ड, त्याच्यानंतर डिप्लोमा इन फार्मसी ऑफ 2 year ड्युरेशन फ्रॉम इन्स्टिट्यूट कन्स्टिट्यूटेड बाय द सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट अँड शॅल बी रजिस्टर्ड ॲज रजिस्टर्ड फार्मासिस्ट अंडर फार्मसी ऍक्ट 1948. तर मित्रांनो, तुमचा जर डी फार्मसी झालेला असेल आणि तुम्ही सोबतच रजिस्टर्ड फार्मसिस्ट असताल आणि याच्यामध्ये तुम्ही कुठल्याही स्टेटचे जर स्टुडंट असताल तर इलिजिबल आहेत, म्हणजे महाराष्ट्राचे सर्व स्टुडंट या वॅकन्सीसाठी इलिजिबल असणार आहेत. त्याच्यामध्ये फिजिकल स्टँडर्ड तुमचं मॅच झालं पाहिजे, त्याच्यानंतर एज क्रायटेरिया 25 इयरचं मॅच झालं पाहिजे, त्याच्यानंतर तुमचं डिप्लोमा झालं पाहिजे आणि सोबतच तुम्ही रजिस्टर्ड फार्मसिस्ट असला पाहिजेत. आणि त्याच्यानंतर इथे एक्सपिरियन्स क्रायटेरिया पण दिलाय. एक्सपिरियन्स ड्युरेशन ऑफ मिनिमम 1 year ऑफ फार्मासिस्ट, मिनिमम 100 बेडेड हॉस्पिटल और इन्स्टिट्यूट रिकग्नाइज्ड बाय सेंट्रल गव्हर्नमेंट और स्टेट गव्हर्नमेंट. तर मित्रांनो, तुम्हाला 1 yearचं एक्सपिरियन्स पण इथे रिक्वायर्ड असणार आहे. आणि त्यानंतर नोटमध्ये दिलं मित्रांनो की क्वालिफिकेशन रिलॅक्सेबल ऍट द डिस्क्रिप्शन ऍट द कॉम्पिटेंट ऑथॉरिटी. तर याच्यामध्ये पण रिलॅक्सेशन वगैरे जे ऑथॉरिटी सांगेल त्यानुसार होणार आहे. पण ऍज ऑफ नाऊ इथे जे एज्युकेशन क्वालिफिकेशन असणार आहे त्याच्यामध्ये डिप्लोमा स्टुडंट, रजिस्टर्ड फार्मासिस्ट असणं गरजेचे आहे आणि त्याचबरोबर त्यांना 1 yearचं एक्सपिरियन्स रिक्वायर्ड असणार आहे. तर मित्रांनो, याच्यामध्ये जर बघितलं तर जे प्रमोशन वगैरे आहे ते पण कसं होणार त्याच्या रिलेटेड पण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. जे 94% असतात बाय डायरेक्ट रिक्रुटमेंट आणि जे 6% बाय प्रमोशन फिलिंग विथ डायरेक्ट रिक्रुटमेंट. तर याच्यामध्ये मित्रांनो एक्झाम रिलेटेड रिक्रुटमेंट नंतर होणार आणि काही प्रमोशन पण होणार आहे, त्याच्या रिलेटेड इथे इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे. आणि त्याचबरोबर मित्रांनो, जे 2 yearचं प्रोबेशन पिरियड पण इथे याच्यामध्ये असणार आहे. तर या गॅजेटमध्ये ही सगळी इन्फॉर्मेशन दिलेली आहे. हे 230 वॅकन्सी मित्रांनो लवकरात लवकर BSF मध्ये येणार आहेत. आता ही जी इन्फॉर्मेशन असते मित्रांनो, ह्या अपडेट देणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण फार्मा स्टुडंटला रेग्युलर इन्फॉर्मेशन भेटली तर ते बूस्ट होतो, म्हणजे एक्झामसाठी जे तयारी करतात त्यांना एक बूस्टर भेटतो. तर या पण वॅकन्सी मित्रांनो तुम्हाला अपकमिंग डेज मध्ये लवकरच दिसणार आहे, जेणेकरून तुम्ही जे तयारी असणार आहे तुमची चालू ठेवा, तुमचं प्रिपरेशन चालू ठेवा, जेणेकरून तुमचं फार्मासिस्ट बनण्याचं स्वप्न पूर्ण होणार आहे. आणि मित्रांनो, DHS महाराष्ट्रामध्ये जी वॅकन्सी आहे याची बॅच जॉईन करायची असेल तर व्हॉट्सअपला लवकरात लवकर मेसेज करा. आपली टेलिग्राम चॅनलची लिंक पण डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्या चॅनलच्या लिंकला पण नक्की जॉईन करा. थँक्यू ऑल.